पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे 70 तासांनंतर अटकेत। आरोपी सध्या लष्कर पोलीस ठाण्यात। गाडेला आज कोर्टात हजर करणार। अटक होताच आरोपीबद्दल अनेक धक्कादायक खुलासे। आरोपी स्वतःला पोलीस सांगून मुलींशी ओळख करायचा। याआधीही आरोपीकडून 2 तरुणींना आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न। कितीही डुबक्या मारल्या तरी गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही। एकनाथ शिंदेंच्या प्रयागराज दौऱ्यावर उद्धव ठाकरेंची टीका। पुणे अत्याचार प्रकरणासंबंधीच्या गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या वक्तव्यानं वाद। घटना शांततेत घडली, पीडित तरुणी ओरडली का नाही, योगेश कदम यांचा सवाल। योगेश कदमांशी त्यांच्या वक्तव्याबाबत सविस्तर चर्चा करणार, उदय सामंतांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांनी योगेश कदम यांचा राजीनामा घ्यावा। योगेश कदमांनी पुणे अत्याचार प्रकरणात केलेल्या वक्तव्यानंतर सचिन खरात यांची मागणी। सुरेश धसांचे वाल्मिक कराडसोबत 20 वर्षांपासून संबंध। मी मारल्यासारखं कर, तू रडल्यासारखं कर असा प्रकार सुरू। माजी आमदार बाळासाहेब आजबेंचा दावा। महिलांसाठी बनवलेल्या कायद्यांची योग्य अंमलबजावणी झाली पाहिजे। फक्त कायदे करून असे गुन्हे थांबवता येणार नाहीत। पुणे अत्याचार प्रकरणावर माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांची प्रतिक्रिया। इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी नागपूर पोलिसांचं पथक मध्य प्रदेशात। इंदूर आणि बालाघाट परिसरात शोध सुरू। होळीनिमित्त कोकणासाठी विशेष रेल्वे। प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम साप्ताहिक विशेष रेल्वे चालवणार। सीएसएमटी स्थानकातील फलाट विस्तारीकरणासाठी आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक। सीएसएमटी ते भायखळा दरम्यान आज 5 तास तर उद्या 10 तासांचा रात्रकालीन ब्लॉक असणार।